मी डॉक्टर सतीश पूर्ववाही महाराष्ट्राच्या विचारमंचावरून चर्चा प्रवासात आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, भारतीय हवामान विभागानं आणि जागतिक हवामान विभागानं अल निनोचा प्रभाव सांगितला आणि हे सर्व माणसाच्या स्वार्थीपणामुळे या सर्व गोष्टी घडत चाललेल्या आहेत. त्याच अनुषंगाने पावसाचं देशातलं प्रमाण कमी, पेरणी वेळेवर होत नाही, अशा अनेक संकटांना माणसाला सामोरे जावं लागत आहे. या सर्व गोष्टीमधून पक्षी प्राणी आणि त्यांचं आदर्श जीवन माणसासाठी आदर्शाचाच पाठ आहे. या सर्व गोष्टी माणसाने निसर्गाकडून शिकल्या पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही निसर्गाचं जीवनचक्र तोडताल त्या दिवशी तुमची विनाशाकडे वाटचाल असेल. त्याच अनुषंगाने अनेक थोर विचारवंतांनी, संतांनी, थोर पुरुषांनी सांगितलं आहे. त्या अनुषंगाने आम्हाला तुकाराम महाराजांचे अनेक अभंगाचे संदर्भ दिसतात. 4 वेदामधून जीवनाचं वेगळ्या पातळीवरचं तत्त्वज्ञान येतं, पण तुकाराम महाराजांच्या गाथेमधून या 4 वेदांचे सर्व सार तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये येतात. आणि म्हणून आपण बघतो तुकाराम महाराजांच्या गाथेमधून विज्ञान, तत्त्वज्ञान, परमार्थ, प्रपंच आणि व्यवहार या सर्व गोष्टी सांगितल्या जातात. म्हणून अनेक गोष्टी आपल्याला सहजपणे लक्षात येतात. त्यांनी त्यात मांडल्याही आहेत. आणि निसर्ग आणि निसर्गाचं जीवन, माणूस आणि माणसाचं जीवन एकमेकावर कसं अवलंबून आहे, विसंबून आहे. आणि म्हणूनच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. या अनुषंगाने पक्षी, प्राणी, निसर्ग हे आमचे खरे सोयरे आहेत. तोच भाग आम्हाला अनेक थोर पुरुषांकडून, थोर माणसांकडून जाणवतो. आणि म्हणून जे अशी थोर माणसं या विचारानं जगली ती माणसं देवपदाला पोहोचली. जी माणसं विकृत विचारानं जगली ती कौरवांच्या पदाला जाऊन पोहोचली. या सर्व गोष्टीचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. त्याच अनुषंगाने या प्रगतीच्या पातळीवर माणसानं विज्ञानाची अफाट झेप घेतली. मंगळाला देव मानणारा माणूस चंद्रावर आणि मंगळावर जाऊन पोहोचला. मात्र निसर्गाचं चक्र तोडण्यामध्ये, जीवनचक्र तोडण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आणि त्याचाच परिणाम म्हणून हे आज आपल्याला अल निनोचा असर किंवा पावसाचं प्रमाण कमी या सर्व गोष्टी सहजपणे दिसून येतात. मात्र पक्षी आणि प्राण्याने त्यांचं जीवनचक्र कधी सोडलं नाही. त्या सर्व गोष्टी आपल्याला निसर्ग साहित्यातून जाणवतात. आणि म्हणून असंच माणसाला आदर्श सांगणारं पाखरांचं जीवन, चिमण्यांचं जीवन, चिमण्या आता फारशा दिसत नाहीत. मिरगाचा पाऊस आला की चिमण्या दारावर दिसायच्या, चिमण्या कोट्यावर दिसायच्या, घरावर दिसायच्या, पारावर दिसायच्या. त्यांना हळद लागलेली असायची आणि त्यांचं ते लगीन सर्वांना जाणीव व्हायची की आता चिमण्यांचं लगीन आहे. आणि मग त्या अनुषंगानं ते चिमण्यांचं जीवन किती आदर्शाचं होतं, त्यांच्यात रोसाफुगी नसायची. त्यांनी निसर्गाचं चक्र कधी तोडलं नाही. आणि म्हणून ते चक्र ज्यावेळेस माणसाने तोडलं त्यावेळेस माणसाची विनाशाकडे वाटचाल झाली, माणसाची संकटाकडे वाटचाल झाली. त्याच चक्र तोडण्याचा माणसाचा परिपाक आणि एक भाग म्हणून आज आपल्याकडं जगावर अल निनोचा हा प्रभाव जाणवतो आहे. आणि ला निनो आणि अल निनो या अनुषंगाने की पावसाचं प्रमाण कमी होत जाणार. त्यातला आशिया खंड आणि भारतावर त्याचा परिणाम जास्त जाणवतो. या अनुषंगाने माणूस स्वार्थापोटी कुठल्या स्तराला जाऊन पोहोचला या सर्व गोष्टी आपण अनेक विचारवंताकडून, भक्ती चळवळीकडून ऐकलो आणि ऐकतही आहोत. मात्र आम्ही त्याचं आचरण करत नव्हत. आणि म्हणूनच हे सर्व अवकाळी संकट मानवी समूहावर येऊन पोहोचत आहेत. आणि म्हणून ज्या दिवशी माणूस जीवनाचं चक्र, निसर्गाचं चक्र तोडतो त्या दिवसापासून माणसाची विनाशाकडे वाटचाल असेल. हा भाग निश्चित माणसाने समजावा. त्याच अनुषंगाने पक्षी, प्राणी निसर्गातलं कसं आदर्शपणे जीवन जगतात त्या विषयाची, त्या आशयाची कविता माणसानं काहीतरी यातून बोध घ्यावा
म्हणून आज आपण साहित्य सौंदर्याच्या प्रवासामध्ये पाखरांची लगीन घाई ही माणसापुढचा एक नवा आदर्श असणारा तो भाग आणि ती कविता पाहणार आहोत. चला तर मग, पाखरांची लगीन घाई. मिरगाची पहिली सरळ चाले लगीन घाई. मिरगाची पहिली सरळ चाले लगीन घाई. मुक्या जीवा लागली हळद, चिमणी म्हणे मुंडोळ्या बांधाबाई. मुक्या जीवा लागली हळद, चिमणी म्हणे मुंडोळ्या बांधाबाई. मुक्या जीवाची हौस चाले नक्षत्राची घाई. मुक्या जीवाची हौस चाले नक्षत्राची घाई. माये मातीच्या कुशीत उमलते नवलाई. माये मातीच्या कुशीत उमलते नवलाई. असे बिराड वराड चालेचे मण्यांची घाई. असे बिराड वराड चालेचे मण्यांची घाई. भिडे चोचीला चोच आकाशमंडप धरतीचा आई. भिडे चोचीला चोच आकाशमंडप धरतीचा आई. नाही रुसाफुगी, नाही रुसाफुगी, नाही फुडणीचा वास. नाही रुसाफुगी, नाही फुडणीचा वास. वाटेवरचे दाणे पंचपक्वानाची रास. वाटेवरचे दाणे पंचपक्वानाची रास. झाडावरली गर्दी गजबजे मुकी वाट. झाडावरली गर्दी गजबजे मुकी वाट. मुक्या जीवाचं लगीन सांगे माणसाला आदर्शाचं पाठ. मुक्या जीवाचं लगीन सांगे माणसाला आदर्शाचं पाठ. निसर्गाची खुणगाठ पाखरांची बिराड घाई. निसर्गाची खुणगाठ पाखरांची बिराड घाई. पाना फुलांचा अक्षदा वेलीच्या मुंडोळ्या बाई. पाना फुलांचा अक्षदा वेलींच्या मुंडोळ्या बाई. असं कसं लगीन झाडावरलं बाई. असं कसं लगीन झाडावरलं बाई. नाही रुसत फुगत चिमणाचं बाई. नाही रुसत फुगत चिमणाचं बाई. एकूण पक्षी आणि पक्ष्यांचं जीवन, चिमण्यांचं जीवन या विज्ञान युगानं आपल्याला समजून टाकलेलं दिसतं. आणि म्हणून माणूस ज्या दिवसापासून निसर्गातील चक्र आणि चक्राच्या विरोधात चालेल आणि एकेकाचं जीवन संपत जाईल, त्याच अनुषंगाने माणसाचं जीवन संपणार आहे, विनाशाकडे वाटचाल करणार आहे आणि ते करत आहे. आणि म्हणून पक्षी आणि प्राण्यांकडून माणसानं कुठंतरी नैतिकतेचा, नीतिमत्तेचा तो भाग घेतला पाहिजे. त्यांचं ते साधेपणाचं जगणं ते निसर्गाला संवर्धन करणारं असतं आणि माणसाचं जगणं, माणसाचा स्वार्थ हा निसर्गाला विनाशाकडे घेऊन जाणार असतो, नाशाकडे घेऊन जाणार असतो. तर तो निसर्गालाच विनाशाकडे आणि नाशाकडे घेऊन जात नाही, तर माणूस स्वतःच्याच जीवनाला आणि मानवी समूहाला विनाशाकडे घेऊन जात आहे. या अनुषंगाने या सर्व पक्षी प्राण्यांचं जीवन माणसानं एक बार आदर्श म्हणून समोर घेतलं पाहिजे, ठेवलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने माणसानं ते जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जी माणसं अशी पक्षी प्राण्यांना दैवत मानून, निसर्गाला दैवत आणि देव मानून जगली, ती माणसं देवपदाला पोहोचली. त्यांनाच खरं निसर्गाने जीवन कळालं. ज्या माणसांनी दगडामध्ये, मंदिरामध्ये देव शोधला आणि त्या देवाच्या अनुषंगाने कुठंतरी स्वार्थी आणि आपण चर्चेत राहू या अनुषंगाने सप्ताह अशा अनेक गोष्टी स्वार्थापोटी करायला सुरुवात केली, त्याच दिवशी निसर्गाचं चक्र तोडायला माणसानं सुरुवात केली असंही म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करताना या काही ठिकाणी पडणारा पाऊस आणि काही न ठिकाणी पडणारा पाऊस आणि त्या अनुषंगानं अनेक व्हॉट्सअपवरून फिरणारे मेसेज बघितले आणि त्यामधून या सर्व तुकाराम महाराजांच्या पायीक असणाऱ्या वारकरी संप्रदायातील मंडळींनी, या मंडळींनी त्या मेसेजवर भाष्य करताना म्हटले की आता पाऊस पडत नाही, आपल्याला देवाला साकडं घालावं लागेल. आणि म्हणून या अनुषंगाने तो गोष्ट मला जाणवली. आणि म्हणून माणूस आजही विज्ञान युगामध्ये देव आणि देवतेच्या अनुषंगाने विचार करतो, मात्र निसर्ग आणि निसर्गाच्या अनुषंगाने विचार करत नाही. आणि म्हणूनच या सर्व गोष्टीची परिणिती म्हणजे आजचं हे निसर्गाचं बिघडलेलं चक्र आहे. त्या गोष्टी आम्ही निश्चित समजून घेतल्या पाहिजे. तुकाराम महाराजांच्या त्या गाथेतून येणारे अभंग, ज्ञानेश्वरीतून येणारे जे वास्तवतेचे काही शब्द, जसे की ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतून सूर्याचे चालणे भास भ्रमण, म्हणजे त्यानेही वास्तवतेचा पुरावा दिलेला आहे, विज्ञानाचा पुरावा दिलेला आहे. त्याचबरोबरीनं वायू असे सर्व ठाई त्याची बिराडच नाही, हाही ज्ञानेश्वरीतला सर्वोत्तम पुरावा ज्ञानेश्वराने दिला. असे तुकाराम महाराजांचे असंख्य पुरावे आपल्याला या विज्ञानवादी विचारानं दिसतात. मात्र निसर्गाचं चक्र तोडलं नाही पाहिजे. पक्षी, प्राणी आणि निसर्ग हे आमचे खरे सगळे आणि सोयरे आहेत. ज्या दिवशी त्यांच्या जगण्याला ठेच पोहोचेल त्याच दिवशी आमच्याही
जीवनमानाला आणि जगण्याला ठेच पोहोचेल हा विचार या अनुषंगाने आपण या साहित्य संदर्भाच्या प्रवाहात करू आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा काम करू. कारण निसर्गाचं चक्र तोडलं नाही तर आमचं चक्र कधीच तुटणार नाही या गोष्टी आम्ही लक्षात घ्याव्या आणि ह्या विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. या अनुषंगाने आपण सर्वांपर्यंत विचार पोहोचण्याचं काम करू. एवढाच विचार मी आपल्यासमोर ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद.